आधी देऊ नका, पण अगदीच रडला ना तर मग एखादं द्या. आता नाही रडणार, मला कळल्यात सगळ्या जागा. शुभ्रा, काही वेळासाठी जातोय आपण, किती इन्स्ट्रक्शन देणार आहेत? चल आता. बाबा हो, त्याला सोडून पहिल्यांदाच चालले ना, म्हणून काळजी वाटते. अगं एकटा नाही येतो मी, आणि त्याच्या बरोबर असं काय करते? जा तू. चल चल. चला. चला आता. अगं चल आता. मानसी मॅम, तुम्ही काय आणलंय? कोबी. तू काय आणलंस? वांग. तुम्ही काय आणलंय नवरे? बघतो आता बायकोने काय दिलंय. पण मग हा वास कसला एवढा सुंदर येतोय? मॅडी मॅमनी काहीतरी स्पेशल आणलं असेल. अगं त्यांचे किती डबे असतात हो ना, माहिती ना? ते बघ ते बघ. 3 4 5 6 7 संपले. 8. व्हॉट नॉनसेन्स. ही गोष्ट मला का सांगितली गेली नाही? मला का कळतं हे आता? जस्ट कीप डाऊन द फोन. व्हॉट नॉनसेन्स. हॅलो एव्हरीबॉडी. बोला, हळू बोला. काय झालं? मॅम खूप चिडल्यात. काय चाललंय हे सगळं? हाऊ कुड दिस हॅपन? एकट्यालाही धड काम करता येत नाही. बाबा, मला वाटतंय आपण चुकीच्या वेळेला आलोय. डबा ठेवूया आणि निघून जाऊया आपण. चला. उलट योग्य वेळी आलोय. तू टेन्शन घेऊ नकोस. मी अजिबात काळजी करू नका. मी आलोय ना, आता बघा मॅडमचा मूड कसा चेंज करतो ते. तर ते जाऊ द्या. हे बघा मी काय आणलंय. नवरे, हा तुमचा मिरचीचा खरडा. प्रांजल, आंबट गोड चुंदा. वाव, थँक्यू सर. मानसी मॅडम, लसणाचं लोणचं. थँक्यू सर. ग्रेट आन्सर आहे. हो थँक्यू. सर, तुम्हाला सगळ्यांच्या आवडी कशा लक्षात राहतात? कारण मी हाडाचा शेफ आहे. हे तुमच्या चेहऱ्यावर जे आता समाधान दिसतंय ना, ते बघण्यासाठी मी काय वाटेल ते करू शकतो. मॅडी, काय झालं? तू काय बोलतोस? नीट करायला असं बोललं काहीतरी. तुम्ही विसरलात मला. माझ्यासाठी काहीच नाही आणलं सर तुम्ही. असं होईल का मॅडी? खूप भारी आहेत सर. थँक्यू सर, थँक्यू. मॅडी मॅम, मॅम खूप चिडलेत. त्यांनी तुम्हाला सोहम सरांना आणि बाकी सगळ्यांना बोलवलंय. ओके ओके, आलो आलो. मिस्टर नवरे, तुम्ही सोहम सरांना घेऊन या पटकन केबिनमध्ये. एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी. मिसेस जोशी कोण आहे? मॅम, त्या 10 वर्ष जुन्या क्लायंट आहेत आपल्या. आपली कंपनी स्टार्ट झाली ना तेव्हापासून. आणि आता तर तुमचे त्यांच्याशी रिलेशन क्लायंट कमी आणि फ्रेंड जास्त असं आहे ना मॅम. हे माहितीये ना तुम्हा सगळ्यांना? अशा जुन्या आणि इम्पॉर्टंट क्लायंटनी आपली कंपनी का सोडली? अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, ही गोष्ट आत्ता माझ्यापर्यंत का पोहोचतीये? काय घडलंय? कोण अकाउंट हँडल करत होतं त्यांचं?
असं दुसऱ्याकडे बोट दाखवून काही होणार नाही मिस्टर सोहम कुलकर्णी. तुम्ही या कंपनीचे रिलेशनशिप मॅनेजर आहात. या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असायला हवी. एकही जण कामाचा नाहीये तुमच्यापैकी. जस्ट गो, लीव मी अलोन. नाहीतर काय, ऑफिसला जाऊन येण्यातच सगळी ताकद संपते. स्वयंपाक काय डोंबल्याचा करणार जेव्हा मी इतकी दमते. एकटं राहायचंय म्हणून स्वयंपाक शिकले मम्मीकडून, पण एक जरी वस्तू संपली तर सगळंच राहतं अडून. स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. बायको माहेरी गेल्यापासून जेवणाचे झालेत हाल, 2च दिवसात पहा किती वाळून गेलेत गाल. स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. अरे विसरा हे रडगाणे. तुम्ही वा शाणे. डीबीके फूड्स कडनं मिळवा सकस चौरस आहार. डीबीके फूड्स असताना बायकोची गरज नाही फार. डीबीके. ही ऍड रिलीज झाल्यानंतर आपले सेल्स डाऊन झालेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे ऍड मध्ये. एनी थॉट्स? मॅम, मला असं वाटतं की आपण नॉन आर्टिस्ट घ्यायला हवे होते. येस मॅम, मलाही तेच वाटतंय. नाही म्हटलं तरी फेस व्हॅल्यूनी फरक पडतोस ना. नो मॅडम. मला असं वाटतं की आपण आपले प्रोडक्ट अजून हायलाइट करायला पाहिजे होते. तुला काय वाटतं शुभ्रा? मला नाही कळत त्यातलं काही आई. अहो, मी एक साधी गृहिणी आहे. मला खरंच नाही कळत. शुभ्रा, तू गृहिणी आहेस म्हणूनच मी तुला तुझं मत विचारलं. कारण ही ऍड आम्ही बनवली गृहिणींसाठी. एक मिनिट मिस्टर सो. जे काही तुला वाटतंय, जे काही तुझ्या मनात आहे, ते अतिशय निसंकोचपणे बोल. कम ऑन, बोल. आई, मला वाटतंय ही ऍड बघून मन दुखावलं असेल गृहिणींचं. म्हणजे बघा ना, एकीकडे आपण म्हणतोय की आपली ही ऍड गृहिणींसाठी आहे, आणि प्रत्यक्षात मात्र ऍड मध्ये आपण असं दाखवतोय की बायकोची काय गरज, गृहिणींची काय गरज. मग मला सांगा, ती गृहिणी का घेईल आपलं हे प्रोडक्ट? हे म्हणजे तिला कमी लेखल्यासारखं होतं ना. आई, माफ करा, पण स्वयंपाक करणं ना एखाद्या गृहिणीचा श्वास असतो. सगळी माया, सगळं प्रेम ओतून ती स्वयंपाक करत असते. मग तीच गोष्ट जर डोक्याला ताप म्हणून आपण दाखवत असू तर ते चालेल का तिला? एखादी बाई घर सांभाळताना इतकी कामं करत असते ना, अक्षरशः 24 तास पण पुरत नाहीत तिला. बघणाऱ्याला वाटतं की स्वयंपाक केला की हिला काय काम, पण असं नसतं ना. आपल्या माणसांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी सतत झटत असते ती. घरातल्या माणसांमध्येच ती आपलं सुख मानते, आणि तिच्याच अस्तित्वाची गरज नाही असं दाखवायचं आपण. घरातल्या सगळ्यांचं पोट भरलं असलं ना की त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं, आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हेच समाधान बघत एक गृहिणी तृप्त होत असते. खर्चांच्या सुखातच ती आपलं सुख मानते. आणि मग तिलाच आपण गृहीत धरलं, तिच्याच अस्तित्वाची गरज नाही असं आपण म्हटलं तर तिला वाईट नाही का वाटणार? एका गृहिणीसाठी ना तिचं घर, त्या घरातली माणसं हेच जग असतं. पण तुमच्या जगाचा ती भागच नाही असं म्हटलं तर तिला वाईट नाही का वाटणार? दमून बागून घरी आलेल्या माणसाला पाण्याचा ग्लास देते ना ती गृहिणी.
रडणाऱ्या बाळाला मायेचा हात देते ना ती गृहिणी. घरातल्या आजी आजोबांना आधाराचा हात देते ना ती गृहिणी. आपल्या नवऱ्याला प्रत्येक कार्यात प्रेमाने साथ देते ना ती गृहिणी. घरच्या सगळ्यांना आनंदाने खाऊ पिऊ घालते ना ती गृहिणी. पण आपल्या या जाहिरातीत आपण त्या हातांची गरजच नाही असं म्हटलंय. मग त्या गृहिणीला वाईट नाही का वाटणार? प्लीज तुम्ही गृहिणींना कमी नका लेखू. त्या आधारस्तंभासारख्या मागे उभ्या असतात ना म्हणून निश्चिंत होऊन आपण ऑफिसला जाऊ शकतो. जिच्या आधारावर हा संसाराचा अख्खा डोलारा उभा आहे तिचीच गरज नाही असं आपण म्हणतोय. आणि ते सुद्धा DBK फूड्स मध्ये. जी कंपनी एका गृहिणीने सुरू केली आणि मोठी केली. बरोबर आहे तुझं. तुला काय वाटतं की ह्याची टॅगलाईन कशी असावी? शुभ्रा, आई काय झालं? खूप बरं झालं आज तू ऑफिसला आलीस. आज पुन्हा एकदा मला माझी कॉन्फिडंट शुभ्रा बघायला मिळाली, जिला बघायला मी इतके आतुरले होते. अगं इतक्या लोकांसमोर काय छान आणि मुद्देसूद बोलत होतीस तू. तू जे पॉइंट्स मांडलेस ना ते आमच्या कोणाच्या डोक्यातही आले नव्हते. म्हणजे आम्ही इतका विचार करत होतो की या ऍड कॅम्पेन वरती आम्ही एवढा पैसा खर्च करतोय पण सेल्स का डाऊन होत आहेत. पण तू एका सुटकेसाठी सगळा प्रश्न सोडवून टाकला शुभ्रा. आई मी बरोबर बोलले ना? तुम्हाला राग नाही ना आला माझा? अगं मला तुझा राग आला असता तर एवढी मोठी जबाबदारी टाकली असती का मी तुझ्यावर? मला तुझा राग तेव्हा आला जेव्हा तू सगळी हुशारी सोडून तुझी नोकरी सोडून फक्त घरात बसलीस. इतकी घरी बसायची सवय झाली ना शुभ्रा, मग घराबाहेर पाऊल टाकणं अवघड होऊन जाईल. आई तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बबडू खूप लहान आहे हो अजून. गरज आहे त्याला माझी. त्याला असं घरात सोडून कशी येऊ मी? अगं शुभ्रा, किती दिवस तू तुझा पदर पकडून बसून राहणार आहे? आणि तू एकटा आहे का घरात? घरात त्याचे आजोबा आहेत, पणजोबा आहेत, दोघेही अतिशय आनंदाने लक्ष देतील त्याच्याकडे. तू नको गुंतून राहूस. आणि शुभ्रा, शुभम आता मोठा झालाय, काही गोष्टी त्याला स्वतः करायला शिकू दे आतापासून. आई तुमचं म्हणणं पटतंय मला, पण तसं वागायला नाही जमत आहे. सब एकीकडे वाटतं की थांबूया थोडी वर्ष. तुम्ही आहात, सोहम आहे, सगळं सांभाळताय तुम्ही. मग माझी काय गरज आहे? शुभ्रा, तुझी कंपनीला किती गरज आहे ते आज दाखवून दिलेस तू. मला एका गोष्टीचं खूप समाधान वाटतंय शुभ्रा. आज गेली काही वर्ष तू फक्त घर सांभाळतेस, पण तू हरवून नाही गेलीस. तुझ्यात तो स्पार्क अजून आहे. थँक्यू सो मच आई. खरंच तुम्ही असं बोललात ना की मला खूप बरं वाटतं. आई बाबा अचानक गेल्यानंतर फक्त तुमचा आधार आहे मला. तुम्ही रागावलात ना आई तरी त्यामागे प्रेम असतं. मला माहिती आहे तुमची इच्छा आहे मी तुमच्यासारखं व्हावं. आणि आई मी खरंच करते प्रयत्न, पण मला नाही हो जमत आहे. आणि मला कळत नाहीये की मी कुठे चुकतेय. चुकताय असं नाही, फक्त ना तू आत्मविश्वास गमावून बसलीस. पण माझं ऐक, अशी येत जा ऑफिसला रोज, बघ परत मिळवशील तो आत्मविश्वास. मग मला सांग, जी मुलगी दुसऱ्याचं आयुष्य घडवू शकते ती स्वतःच्या आयुष्याला पुन्हा आकार नाही देऊ शकणार. चल निघूया. तुम्ही असा विश्वास टाकलात ना माझ्यावर की मला खूप हुरूप येतो आहो. आणि वाटतं आपण हे काहीतरी करू शकतोय.
अरे काय प्रकार आहे हा? अरे हे काय आहे राजा, किती पसारा. शुभम उठ उठ, इकडे या आधी. इथे तुझा डाडा आलाय ना घरी, तो कुठे आहे? काय चाललंय सगळं? पणजोबा कुठे आहेत? हे शुभम, अरे हसतोयस का तू? पणजोबा कुठे आहेत? हे राजा इकडे बघ, पणजोबा कुठे आहेत? ते कुठे जाणार आहेत? ते घरीच आहेत. अरे कुणी आहे का बाहेर? अरे दार कुणी लावलं? अगं, हा बाबांचा आवाज आहे. ए बबडू, अरे कुठे आहेत पणजोबा? कुठे पणजोबा? सांग ना राजा. अरे माझा आवाज ऐकू येतोय का तुला? अरे मी आत अडकलोय, माझा जीव खूप पडतोय. बाबा? अरे ए बबडू, तिथून येतोय शुभ्रा. बाबा, आजोबा, थांब थांब, बाजूला हो. सावकाश सावकाश. अरे कुणी आहे का? दार उडा. अगं बबडू, बाबा, बाबा बाबा सावकाश सावकाश. बाबा बरे आहात ना तुम्ही? जरा पाणी घेऊन ये जा. या बाबा. आजोबा ठीक आहात ना तुम्ही? मी पाणी घेऊन येते. या सावकाश. काय झालं बाबा? काय बबडू? ओम भद्रधाराय अभद्र पाप घाताय नमः. ओम घोर कष्ट हंत्रे त्रिविष्टप गमित्रे. ओम भद्रांजलये क्षुद्रतापारये नमः. ओम भीत भेय भीति भंजन भस्म भासाय नमः. ओम क्षुद्र क्रुद्धा भद्र गोत्रा पात्र धर्तृहंत्रे नमः. ओम घोर कष्ट हंत्रे त्रिविष्टप गमित्रे. ओम भद्रांजलये क्षुद्रतापारये नमः. ओम भीत भेय भीति. ए राजा, एका वेळेला एक काम करायचं, असं गेम खेळत नाही खायचं हा, नाहीतर अंगाला काही लागत नाही. घे धर. ओम भीत भेय भीति भंजन भस्म भासाय नमः. ओम क्षुद्र क्रुद्धा भद्र गोत्रा पात्र धर्तृहंत्रे. शुभ्रा, ठेवतो. जर तू मला बडबड करून डिस्टर्ब करणार असते तर मी खाणारच नाही. बरं बाई, खेळ तू हा. काहीतरी जाऊ दे बाई पोटात. हे घे धर. आई, निघालात तुम्ही? हो. बाबा, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. अरे वा, आज सकाळी सगळं एकदम महत्वाचं. बाबा, काल शुभ्रा आली होती ऑफिसमध्ये आणि तिने आपल्या ऍडच्या संदर्भात इतक्या छान सजेशन्स दिल्या. खूप इम्पॉर्टंट होत्या तिच्या सजेशन. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की शुभ्राचं असणं आपल्या कंपनीसाठी गरजेचं आहे. त्यामुळे मी असं ठरवलंय की शुभम ट्युशनला गेला असताना 2 तास का होईना, पण शुभ्राने रोज ऑफिसला यायचं. ग्रेट. मॅडम सॉरी, पण मला नाही वाटत हे शुभ्राला जमेल. आधीच ती इतकं घरचं काम करते, त्यात ऑफिसचं काम पण तिला करायला लावायचं. खूप दगदग होईल बिचारीची, नाही झेपणार तिला. आई, सोहम बरोबर बोलतोय. काय पुन्हा बबडूने कालसारखा काहीतरी गोंधळ करून ठेवला तर? मला वाटतं नको, मी आपली घरीच ठीक आहे. शुभ्रा शुभम असं काही करणार नाही. स्वतः यापुढे शहाण्यासारखं वागणार आहे. आणि मुख्य म्हणजे मी विचारत नाहीये, मी सांगतेय. माझा डिसिजन झालाय आणि तो फायनल आहे. शुभम, चल आपण ट्युशनला जाऊया. ये. हो, मी रेडी आहे. गुड बॉय. आता शहाण्यासारखं वागणारच ना तू रोज? हो. गुड बॉय. चला शुभ्रा, वेळेवर ऑफिसला पोहोच. येते. बाबा येते. होय. बाय बबडू. बाय. चला. आता मॅडमनेच तुला ऑफिसला यायला सांगितल्यावर तुला यावंच लागेल. तयार. गुड बॉय इंडिया. आई, बाबा, चल 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 शुभ्रा, तुझा डबा रे.
अरे शिवराज आहे बाबा, राम राम. ओळखलेत ना मला? हो, असं काय करताय? तुमच्या मुलीनेच तर मला या घरात उमरा ओलांडून आत आणलं. अरे म्हणजे काय, धाडसी आहेच आपली शुभ्रा. आणि तुम्हाला माहितीये का, आज एक नवीन धाडस करणार आहे ती. परत एकदा ऑफिस जॉईन करणार आहे आपली शुभ्रा. अवघड जाणार आहे तिला, कारण आता ती नुसती शुभ्रा राहिलेली नाही ना, आई झाली आता. काय म्हणूनच जरा पाऊल अडखळत आहे तिचं दारात. पण कधीतरी हे करायला हवं की नाही? मला सांगा, तुम्ही हाच सल्ला दिला असतात का तिला? आज असतात? वाव, सुपर शुभ्रा मॅम. तुम्ही आता प्रेझेंटेशन साठी एकदम रेडी आहात. फक्त आता जे माझ्यासमोर बोलात ना, ते सगळं तुम्ही मिसेस जोशी आणि आसारे मॅम समोर बोललात की तुमचं प्रेझेंटेशन डन. मॅडी, जमेल का ग मला? शुभ्रा मॅम, न जमलं काय झालं? तुम्ही फक्त कॉन्फिडंट राहा, तुम्हाला सगळं जमेल. डोंट वरी. ओके? या मिसेस जोशी, या. प्लीज बसा. प्लीज बी सीटेड. मिसेस शुभ्रा कुलकर्णी आपल्याला प्रेझेंटेशन देणार आहेत. तुम्हाला पाहिजे तसे आम्ही काही चेंजेस केलेले आहेत आर्टमध्ये. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. मिसेस शुभ्रा, यू कॅन स्टार्ट. हो मॅम. बेस्ट लक मॅम. डोंट वरी. शुभ्रा, कर सुरुवात. हो हो मॅम. हॅलो एव्हरीवन. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. शुभ्रा, टेन्शन घेऊ नकोस. शांतपणे, कॉन्फिडेंटली प्रेझेंटेशन कर. यू नो एव्हरीथिंग. कम ऑन. ही आहेत आमची DBKची प्रोडक्ट्स. ह्या सगळ्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य हे आहे की ही प्रोडक्ट्स ना अशी घरातच बनवलेली वाटतात. काहीतरी आपण बाहेरनं आणलंय असं वाटतच नाही आपल्याला. त्यामुळे होतं काय की गृहिणीचा स्वयंपाकाचा वेळ तर वाचतोच, पण त्याचबरोबर क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही होत. आणि तुझ्या डोक्यात आहे सगळं? गो अहेड. हा, बोला बोला. हे बघ शुभ्रा, आपण प्रेझेंटेशन करतोय म्हणजे ठरलेलं आहे, लिहिलेलं आहे, तेच बोललं पाहिजे असं काही नाही. तुला जे मनापासून वाटतंय ते बोल तू. गो अहेड. मॅम, एका गृहिणीला ना घरात खूप कामं असतात. विशेषतः रोज नवीन नवीन जेवणाला आणि नाश्त्याला काय पदार्थ बनवायचे हा एक मोठाच प्रश्न असतो. कारण घरात सगळ्यांना तेच तेच पदार्थ खाऊन ना कंटाळा येतो, विशेषतः लहान मुलांना. मग अशा वेळी आमचे DBK फूडची सगळी प्रोडक्ट्स खूप मदतीला येतात. आमची ही प्रोडक्ट्स विकत घेतली ना की एका गृहिणीची चिंताच मिटते सगळी. म्हणजे कसं आहे, एखादं धान्य बाजारातून आणायचं, मग ते निवडायचं, मग गिरणीत टाकायचं आणि मग ते दळून आलेलं धान्य घरी घेऊन यायचं. त्यात ना एका गृहिणीची खूप एनर्जी आणि वेळ वाया जातो.
अशा वेळेला आपली ही DBK फूडची प्रोडक्ट्स आपण वापरली ना की मग ते सगळ्यांना सोपं आणि सोयीचं होतं, शिवाय चवीलाही ती फार सुंदर आहे. एखादी गृहिणी ना घरकामात अतिशय मुरलेली आणि तरबेज असते. फक्त पिठाच्या वासावरून ती ओळखू शकते की हे पीठ कसं आहे. पण आपली ही DBK फूडची सगळी प्रोडक्ट्स आहेत ना, ही सगळ्या गृहिणी अगदी डोळे मिटून घेतात. एवढंच कशाला, लहान मुलांना सुद्धा आपली ही प्रोडक्ट्स खूप आवडतात. आणि तुम्हाला गंमत सांगू का, अहो माझा ना छोटा मुलगा आहे, तो इतका हट्टी आहे, अहो तो काही म्हणजे काही खात नाही. पण आपली ही DBK फूडची सगळी प्रोडक्ट्स आहेत ना, तो अगदी आवडीनं खातो. आणि संध्याकाळी जेव्हा तो खेळायला जातो, एक खरंच छान झालं. ऐका ना, हे खरंच दिसतंय का बरं? अगं हो, रिलॅक्स. किती विचार करशील यार. अगं तसं नाही, खूप वर्षांनी घातलंय असं काहीतरी. तूच बघ, आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू खूप बदलली आहेस शुभ्रा, आणि हा बदल प्लेझंट नाहीये. हे कॅरी करायचं म्हणजे जरा टेन्शन येतंय ग मला. चिल शुभ्रा, तू खूप छान दिसतेस. यू लुकिंग ग्रेट. चल बस आता. तू काय घेणार आहे? कोल्ड कॉफी, आईस टी? कोल्ड कॉफी. शुभ्रा, तू काय घेणार आहे? शुभ्रा, हा कसला विचार करतेय? मी विचार करते की हा ड्रेस बघून सोहम कसा रिॲक्ट होईल. बघ, म्हणजे इथे सुद्धा तू नवऱ्याचा विचार करतेय, स्वतःचा विचारच नाहीये. अगं तुला काय वाटतंय ते सांग ना आधी. मला खूप छान वाटतंय, पण अगं सोहम खूप दिवसांनी मला असं बघणार आहे ना, त्याला कसं वाटेल? तुला काय वाटतं, त्याला आवडेल की आवडणार नाही? खूप आवडेल ग. तो मला कायम सांगत असतो, आधीसारखी नाही राहिलीस तू शुभ्रा. त्यामुळे आज असं बघून तो खूप खुश होणार आहे. बघा, आपण हिला शॉपिंगला घेऊन गेलो, पण ही कौतुक कोणाचं करतेय? नवऱ्याचं. ए नाही ग, असं काही नाहीये. तुम्हा सगळ्यांना खरंच थँक्यू. पण सोहम कायम सांभाळून घेतो मला. आय ओ हिम अ लॉट. तो नसताना तर नोकरी सोडून नसतं ग मला घरात बसता आलं. तो माझ्या पाठीशी होता म्हणून हे शक्य झालं. तेव्हा त्याला कळलं की एक आई म्हणून बबडूची मला किती काळजी वाटते आणि त्याच्याजवळ राहणं मला किती गरजेचं आहे. हाऊ लकी यू आर. किती चांगला नवरा मिळालाय तुला. अगं म्हणून तर त्याला आनंद मिळेल अशा गोष्टी करते ना मी. आणि आज सुद्धा त्याची रिॲक्शन बघायला मी खूप एक्सायटेड आहे. खरं सांगू का, त्याला सुद्धा असं कायम वाटतं की मी हे असे छान छान ड्रेसेस घालावे. तुम्ही जशा छान वावरता तसं मी सुद्धा वावरावं. हॅलो लेडीज. अरे अगं शुभ्रा बस ना. नमस्कार, मी सोहम कुलकर्णी. हॅलो, मी नैना. नमस्कार. नमस्कार, मी मिनल. मी रश्मी. नमस्कार. ऍक्च्युली शुभ्रा आता तुमच्याबद्दलच बोलत होती. किती स्ट्रॉंग बॉन्ड आहे तुमच्यात. हाऊ क्यूट यू आर. माझी बायको आहेच तशी. अहो पण तुम्ही आता इथे कसे? मी नेहमीच माझ्या बायकोच्या मागे मागे असतो. पण सॉरी हा, मी माझ्या बायकोला आता तुमच्यापासून जरा चोरून नेणार आहे. काय, किती दिवसांनी ती आम्हाला भेटायला आलीये आणि तुम्ही तिला घेऊन जाताय. नॉट फेअर. प्लीज. सॉरी, पण जरा महत्वाचं काम आहे म्हणून. पण तुम्ही परत प्लॅन करा, नक्की येईल. शुभ्रा, आजोबांचा मला फोन आला होता. बबडूने खूप गोंधळ घातलाय, त्रास देतोय त्यांना. अरे बापरे, चल आपण निघूया. अरे देवा, माझी बॅग कुठे गेली?
अरे इथेच तर होती माझी बॅग. आमच्या तर इथेच आहेत. राहू दे शुभ्रा, हे बघ आता ना बॅग शोधण्यात नको वेळ वाया घालूस. बबडूने जर अजून गोंधळ घातला तर काय माहित. आपण निघूया असेच. हो निघूया, पण तुझी बॅग सापडली तर सांगते मी तुला. तू जा, ठीक आहे? हो. सोहम, पण अशी कशी हो मी? शुभ्रा, हे असे कपडे घालायच्या आधी विचार करायचा ना. चल आता अशीच घरी चल. ओ याहू ज्युनियर शम्मी कपूर, हे तुम्ही काय केलंय ना ते तुमच्या आजीने पाहिलं ना. आपल्या दोघांना लेफ्ट राईट घेणार आहे ते. आज्जो, तुम्ही पण आजीला घाबरता ना? अरे हाट, आपण जगात कोणालाच घाबरत नाही, एक तुझी आजू सोडून. वा 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 वा. काय चाललंय काय हे सगळं? अहो किती किती पाणी आहे, कोणीतरी घसरून पडेल आणि तुम्ही हसताय काय? ओरडायचं ना त्याला. एवढ्याशा मुलाला काय ओरडायचं ग? ओरडल्याशिवाय त्याला शिस्त कशी लागणार? त्याला कसं कळणार त्याचं चुकतंय ते? बापरे, केवढं पाणी करून ठेवलंय हे. काय हा प्रकार? ठीक आहे तू एवढं लवकर कशी काय आलीस? अहो माझ्या 2 मीटिंग्स कॅन्सल झाल्या म्हणून मी लवकर घरी आले. हो. तू आधी बाहेर हे सगळं पुसायला पाहिजे. काय अहो, घसरून पडेल कोणीतरी याच्यामध्ये. शुभ्रा, अगं ती घरी नाहीये, ती मैत्रिणींबरोबर गेली ना, रमली असणार ती. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता मीच पुसून घेते सगळं, त्याशिवाय मलाच चैन पडणार नाही. तू बाहेर काढा ती त्याला. काय देवा परमेश्वरा, काय करून ठेवलं हे सगळीकडे. किती पाणी आहे. शी. आज्जो आता ओरडणार. शुभम, अरे काय हा वेडेपणा सगळा? हे असं करायचं का? आज्जो, ती बघा शेजवान. अरे हो, इथे सोहमची नवीन सेक्रेटरी आहे. इथे काय करते? काय झालंय? तिच्या बरोबर मुलगा कोण आहे? सोहम सारखा दिसतोय. ए हो, डाडाच आहे तो. सोहम असले फालतू कपडे कधी घालत नाही. सोहम शक्यच नाही. चला बघूया. मागे वळून बघू नको, तुझ्या घरचे येत आहेत. मी सटकतो, तू सांभाळून घे. ओके. हॅलो सर. हॅलो डीबीके सर. काय का मुली, तुझ्या आई वडिलांपैकी कोणी चायनीज आहे का? सर असं का विचारताय? नाही, तुझं नाव शेजवान आहे म्हणून म्हटलं मी. नाही सर, माझं नाव शेजवान नाही, सुझॅन आहे. इट्स सुझॅन. कळलं का काढवा? सुझॅन. बरं सुझॅन, तुझ्या बरोबर आता जो मुलगा बोलत होता तो कोण होता का? म्हणजे नाही, सोहम सारखा दिसला म्हणून आम्हाला. सोहम सर? सोहम सर इथे कशाला येणार? तो माझा बॉयफ्रेंड होता. बघा, चप्पल चोर म्हातारे झाला तुम्ही. आता चष्मा लावा आता. चले. आणि सुझॅन, लक्षात सुझॅन. शेजवान. चल बाय शेजवान. सोहमला माझंही आयुष्य लाभू दे रे देवा. त्याला कायम आनंदात ठेव. आमचा संसार सुखाचा होऊ दे आणि आमच्या बबडूची खूप काळजी घे. काय झाली का पूजा? हो झाली ना. सगळे आहेत, माझा आरती करून घेऊया. सोहम कुठे? अजून आला नाही. हो बाई, मी बघून आले. हा जरा थांब शुभ्रा. सोहम, सोहम. मी तो अजूनही येत नाही. मी त्याला अजून बरं वाटलं नसेल ग. मला काय वाटतं, त्याला रेस्ट करू दे, आपण आरती करून घेऊ. चालेल. चल शुभ्रा घे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची.
सोहम 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 तू आत आहेस? सोहम काहीतरी चुकतंय. म्हणजे सोहम नाटक करत होता तर ते पोटात दुखणं वगैरे काही खरं नव्हतं. असा का वागतोय तो? म्हणजे आज बबडू ज्याला डॅडा म्हणाला तो सोहमच होता. घरात पूजा सुरू असताना सोहम त्या सुजान बरोबर नाही. हे आसावरीला सांगायलाच हवं. आजोबा बसा. अखंड सौभाग्य ती ए शुभ्रा मला पण दे ना प्रसाद. शुभम आई सॉरी. त्याचं बरोबर आहे. घरातले सगळ्यात मोठ्या व्यक्तीला दे. धाकट्याला द्यायलाच पाहिजे ना आता. आई दे ना मला प्रसाद. या उजवा हात. माझ्या मुलाचा आणि सोन्याचा संसार सुखाचा होऊ दे त्यासाठी आजचा होम आहे. अगं सुखी राहा.